नमस्कार. अजिंक्यता ते आलाप्स या मालिकेचा आज 12वा भाग. जिनिव्हा सकाळी 8 वाजता सोडायचे होते म्हणून पावणे 8ला सर्व मंडळी सामान सुमानासह हॉटेलच्या लॉबीत जमली. बाहेर बघतो तर हुबेहूब आमच्यासारखीच बस रामडॉट कंपनीची उभी होती. गाड्यांचे नंबर लक्षात ठेवायची लहानपणीची सवय गेली नसल्याने ती बस हुबेहूब असली तरी आमची नव्हे हे ओळखून मी आजूबाजूला बघितले तर आमची बस थोडी पुढे उभी होती आणि आमचा ड्रायव्हर लिओ एक हात बसला टेकवून व दुसरा त्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या खांद्यावर टाकून बोलत उभा होता. आपल्याकडे ट्रक ड्रायव्हर जसे नेमक्या हायवेला आपापले ट्रक वाहतुकीला अडथळा होईल अशा रीतीने उभे करून गप्पा टप्पा करतात, अगदी तोच नमुना, फक्त वाहतुकीला अडथळा करण्याचे कसब मात्र इथे दिसत नव्हते. आम्ही सर्व मंडळी तयार असलेले पण लिओ धावत पळत आला आणि म्हणाला, माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला थांबून राहावे लागले, पण हा दुसरा ड्रायव्हर आहे जोसेफ, माझ्या गावचाच आहे, त्याला जरा घरची हालहवाल विचारत होतो म्हणून वेळ गेला. अर्थात नेहमी आमच्याकडून उशीर व्हायचा त्यामुळे लिओवर रागवण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय तो जवळजवळ 3 महिने घराबाहेर नव्हे देशाबाहेर होता, त्यामुळे त्याने घरची चौकशी करणे स्वाभाविक होते. या पाश्चिमात्य लोकांची एकूणच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी, कारण त्याला 3 महिन्यांतरी घरची थोडीशीच काळजी होती, तर आम्हाला मात्र 10 दिवस घर सोडून 10च दिवस झाल्यानंतर ती काळजी गंभीररित्या जाणवू लागली होती. स्वित्झर्लंडबद्दल लहानपणापासून इतके ऐकले आणि वाचले होते की ते पाहण्याची इच्छा बरेच दिवस मनात होती. खरे तर कधीकडे आपण हे प्रत्यक्ष येऊ असे त्यावेळी वाटलेही नव्हते. त्यामुळे जिनिव्हातून बाहेर पडताना नाही म्हटले तरी मनात सुखदुःखाचे संमिश्र भाव होते. 2च दिवसात जे सृष्टी सौंदर्य अनुभवले त्याने मन सुखावत होते आणि तो सुखसोहळा आता संपला म्हणून किंचित दुःखही वाटत होते. या भावकल्लोळात मी उडून गेलो असतानाच बस चाललीच होती. लेक जिनिव्हाच्या कडेकडेने, जिनिव्हा बाहेरच नव्हे तर स्वित्झर्लंडच्याही बाहेर इटलीच्या दिशेने. जिनिव्हा सोडून आम्ही आल्प्स पर्वताच्या सुरुवातीला कडेकडे निघालो. रस्ता सुरेख होता हे सांगायचे कारण नाहीच. आल्प्स या रांगांना मो ब्ला म्हणतात. इटालियन भाषेचा माझा अभ्यास तसा शून्य, पण चौकशीअंती त्याचा अर्थ पांढरा पर्वत असावा असे समजले. मो ब्ला. स्वित्झर्लंडमधून इटलीत जायचे तर हा पर्वत पार करून जायला हवे. माझ्या डोळ्यासमोर प्रचंड लांबीचा आणि अवघड वळणांचा घाट रस्ता उभा राहिला, पण युरोपियन हायवे बनवणाऱ्यांना घाट हा प्रकार मंजूर नव्हता. त्यामुळे त्यांनी डोंगर सर करण्याऐवजी नम्र होऊन त्याच्या पोटात शिरण्याचा म्हणजे बोगदे काढण्याचा मार्ग अनुसरला. त्यामुळे या मार्गावर अनेक बोगदे आहेत. सुरुवातीला बोगद्यातून जाताना कौतुक वाटत होते. सर्व बोगद्यातून एकमार्गी वाहतूक होती. आता त्या काळात आपल्याकडे बोगदे नव्हते, असे टनेल्स म्हणते, पण आता आपल्याकडे असे बोगदे खूप झाले. अर्थात ती आधुनिकता जी आहे ती अजूनही आपल्याकडे बोगद्यांना आली नाही. अनेकदा लाईट्स लागत नसतात, रस्ता चांगला नसतो, ते ह्या गोष्टी होतात, पण हळूहळू सुधारणा होईल. पण हे 85 साली म्हणजे आता 35 वर्षापूर्वी मात्र त्या काळात तिथे अतिशय सुंदर त्या बोगद्यांची व्यवस्था होती. सुरुवातीला बोगद्यातून जाण्याचे कौतुक वाटत होते. सर्व बोगद्यातून एकमार्गी वाहतूक होती, म्हणजे बोगद्याच्या लगत दुसरा बोगदा होता. एक बोगदा जाणाऱ्या वाहनासाठी आणि दुसरा अगदी तसाच समोरून येणाऱ्या वाहनासाठी. वर छताला हॅलोजन दिवे लावले आणि शिवाय दर अर्ध्या-पाऊण किलोमीटरवर बोगद्यातच बाजूला पब्लिक टेलिफोन बूथ आणि त्याच्या बाजूला 1-2 गाड्या उभ्या राहू शकतील एवढी पार्किंग स्पेस. म्हणजे मध्येच एखादी बंड पडली किंवा अपघात झाला तर फोनवरून संपर्क साधणे सोपे आणि बंद गाडी तेथपर्यंत ढकलत आणून ठेवली म्हणजे बोगदाही वाहतुकीला खुला. ट्रॅफिक जॅमची भानगड नाही. आमच्या ग्रुपमध्ये एक उत्साही तरुण होता. त्याने बोगद्याची संख्या व लांबी टिपून ठेवायला सुरुवात केली, पण थोड्याच वेळा सारखे बोगदे बघून तोही कंटाळला. मग आमचा ड्रायव्हर लिओ त्याच्या मदतीला आला आणि त्याने सांगितले की पॅरिस ते रॉटरडॅम या तुमच्या प्रवासाचा मार्ग सुमारे 5,000 ते 6,000 किलोमीटर आहे. त्यापैकी सुमारे 200 किलोमीटर बोगद्यातील आहे. या सगळ्यात मोठा बोगदा 12 किलोमीटरचा हा मो ब्लाचाच होता. त्याच्या प्रवेशापाशीच एक सुरेख शिल्पकृती उभी आहे. प्रवाशांचे स्वागत करत आणि त्याबरोबरच तो महाप्रचंड बोगदा खोदताना जे कामगार मृत झाले त्यांना आदरांजली म्हणून. त्या बोगद्यातून जाणे एक वेगळाच अनुभव होता. 12 किलोमीटरचा तो बोगदा होता. आपल्या डोक्यावर हा महाकाय पर्वत आहे. जर कुठे काही गडबड झाली तर बाहेर काढायलाच महिने लागतील, पण ही चिंता तो बोगदा 10 मिनिटातच पार झाल्याने संपली. मला वाटते आमच्या ग्रुपमध्ये आणि देशोविषयांच्या सरहद्दीमध्ये गतजन्मीचा काहीतरी सतत वाद असावा, कारण प्रत्येक वेळी काही ना काही प्रश्न उभा केल्याशिवाय आम्ही सरहद्द पार करत नव्हतो.
स्वित्झर्लंडला प्रवेश करताना खाद्यपदार्थांचा कोड होता. इटलीत त्याची जागा हेल्थ कार्डने घेतली होती. प्रत्येक प्रवाशाला TCIने तुम्ही कॉलरा, टायफॉइड वगैरे रोगावरील प्रतिबंधक लसी टोचून घेतल्या असल्याचे हेल्थ कार्ड आणायला सांगितले होते. आत्तापर्यंत त्याची कुठेही विचारणा झाली नव्हती, पण इटालियन बॉर्डरवर हेल्थ कार्ड असल्याशिवाय प्रवेश मिळणार नव्हता. दुर्दैवाने 38 लोकांच्यापैकी 2 प्रवाशांनी ती आणली नव्हती. त्यांनी तसे सांगताच क्षणभरात बसमध्ये सन्नाटा पसरला, कारण तेवढ्याच दोघांना सोडून जाणे शक्य नव्हते. काय करावे याबद्दल सर्वांचा खळ सुरू झाला. त्यातल्या काही मंडळींनी दुसऱ्या महायुद्धावरील जुने युद्धप्रप पाहिले होते. त्यांनी सुचवले की सर्वांनी उतरून आपापली हेल्थ कार्ड्स व पासपोर्ट घेऊन एकदमच चेकपोस्टमध्ये जावे, म्हणजे त्या गोंधळात दोघे सटकतील. तर 1-2 मुंबईच्या व्यापाऱ्यांनी कशाला ताप घेताय, ही इटली आहे, $51 हातावर ठेवले तर काम भागेल असाही सल्ला दिला. पण दोन्हीही धोका होताच. मग आमचा ग्रुप लीडर जॉन आणि आमचा ग्रुप लीडर जॉन आणि आमच्याकडे 2-3 हुशार मंडळींची बसमध्ये एक तातडी सभा झाली आणि एक प्लॅन ठरला. ही सगळी चर्चा निर्णय होईपर्यंत सरहद्द आलीच. बस उभी राहिल्यावर निम्मे म्हणजे सुमारे 20 पासपोर्ट्स व हेल्थ कार्ड घेऊन जॉन चेकपोस्टमध्ये गेला. त्याची पाहणी सुरू होईपर्यंत एक गार्ड बसची पाहणी, सामान व किती पॅसेंजर आहेत हे पाहून गेला. मग पहिल्या हॉटेलमध्ये 10-15ची तपासणी झाल्यावर 18 पासपोर्ट्स व 16 हेल्थ कार्ड घेऊन लिव्हर चेकपोस्टमध्ये गेला आणि हेही लवकर तपासा, आम्हाला आधीच उशीर झाला असे त्याने टुमणे लावले. त्याचबरोबर हातात हेल्थ कार्डचा गठ्ठा नाचवण्याचे ते काम सुरूच होते. थांबावं, पहिला लॉट संपला की तुमचे बघू असे गार्डने सांगितल्यावर जॉनने आपल्याकडे तपासलेली 2 हेल्थ कार्ड्स हळूच लिव्हरच्या गठ्ठ्यात सरकवली. 20 पासपोर्ट्स क्लिअर झाले. सुदैवाने सत्यनारायण आणि व्यंकटरमण, कस्ती पहिलं तिराणी अशी आमची भारतीय नावे त्यांच्या जिभेला व्यायाम करायला लावणार होती. त्यामुळे पासपोर्ट व हेल्थ कार्डवरील नावांची त्रासदायक तुलना टाळली गेली व आमचा प्लॅन यशस्वी झाला. दोघेही बसमध्ये परत आले. नेहमी कुठेही बस थांबली की 2-4 जण तरी खाली उतरायचे, पण तेव्हा वातावरण असे गंभीर होते, कोणी आपली जागा सोडून हल्लेसुद्धा नव्हते. त्यामुळे पुन्हा गिनती करा हा प्रश्न नव्हता. क्षणालाच बस सुरू झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. बिचारा आमचा टूर लीडर जॉन तर त्या थंडीत घामाघूम झाला होता. 5-6 किलोमीटरवर चलन बदलण्यासाठी आणि पोटपूजा करण्यासाठी एका रेस्टॉरंटवर बस थांबली. स्विस फ्रँकची सद्दी आता संपली होती. ते बदलून इटालियन चलन म्हणजे लिरा घेणे आवश्यक होते. इटलीचे लिरा हे फार गमतीशीर चलन आहे. विनिमयाचा दर $1 सुमारे 10,000 लिरा म्हणजे ₹1 700 लिरा असा तेव्हा होता. त्यामुळे $20च्या बदल्यात मला 2 लाख लिराच्या नोटा मिळाल्या. नोटाही 1,000, 2,000, 5,000, 10,000, 20,000, 50,000 लिराच्या होत्या. त्यामुळे मला त्या क्षणी क्षणभर लक्षातही चालायचा आनंद मिळाला. म्हणजे आपल्याकडे व्यापारात पूर्वी असं व्यापार म्हणून खेळ असायचा. तुम्हाला त्याच्यावर नोटा असायच्या, त्या कागदाच्या तुकड्यावर छापलेल्या नोटा असायच्या, 500, 2,000 वगैरे तसं आहे. मात्र रेस्टॉरंटमध्ये सँडविच, कॉफी व बिस्किटे 2 पुढे खाल्ल्यावर आमचा गरम खिसा मोजून $2.25 लाख लिराने हलका झाला आणि आमची लक्षाधीशी क्षणभरात संपून गेली. अशा चलनावर माझ्या पत्नीचे मत फार वेगळे आहे. $1ला 2 फ्रँक्स मिळतात म्हणून डॉलर भारी, आणि $1ला पाऊणच ब्रिटिश पाऊंड मिळतो म्हणून तो डॉलरपेक्षा भारी असे जे ज्ञान आहे. त्यामुळे $1ला 10,000 लिरा म्हणजे इटालियन करन्सीत काहीच दम नाही असे तिथे म्हणत. अर्थात मी तिला अर्थशास्त्र आणि हार्ड करन्सी वगैरे सांगायच्या भानगडीत पडत नाही. मी फक्त एवढेच म्हणालो की आपण जे 2 किचेन्स विकत घेतले आहेत त्या ज्या नातेवाईकांना देऊ त्यांना ही इटालियन किचेन खास तुमच्यासाठी 10,000 लिरा आणली आहे असं सांगितलं की त्यांना किती बरे वाटेल ते बघ. स्त्री स्वभावाला अनुसरून माझे म्हणणे तिला अपील झाले आणि तिची कळी खुलली. इकडे आल्यानंतर त्या किचेन्स मी सफाईने तिच्याच माहेरच्या नातेवाईकांना दिल्या. त्या किचेन्स सफाईने तिच्याच माहेरच्या नातेवाईकांना दिल्या. हे आमच्याकडे खास कौटुंबिक गुपित आहे. पोटपूजा करत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आमच्या बसची मार्गक्रमणा चालू होती पिसाच्या दिशेने. पिसाचा कलता मनोरा हे लहानपणापासून कानावर पडणारे नाव. गुरुत्वमध्याची संकल्पना पटवून देण्याचे नेहमी त्याचेच उदाहरण दिले जाईल. आमच्या ड्रायव्हर कम गाईड लिओचे मत मात्र त्यात काही बघण्यासारखं नाही असे होते. मी हे प्रत्येक प्रवाशाला सांगतो. आधी ते कोणालाच पटत नाही, पण नंतर ते सगळेच मान्य करतात असंही तो सांगत. अर्थात त्याचे सांगणे कोणाला पटण्यासारखे आणि मानवण्यासारखे होते का? पिसाचा झुकता मनोरा म्हणजे जगात एक आश्चर्य आहे आणि ते पाहायचे नाही म्हणजे काय? उद्या आम्ही भारतात परत आलो आणि सांगितले की इटलीत गेलो, पण पिसाला जाण्यात काही दम वाटला नाही म्हणून गेलो नाही,
तर लोकांनी आम्हाला वेड्यातच काढलं असतं. शेवटी बऱ्याच गोष्टी आपण लोक काय म्हणतील म्हणूनच करत असतो ना. आणि शिवाय असल्या बाबतीत पुन्हा येणं शक्य आहे का हा विचारही प्रबल असतो. पिसाला आमची बस पोचली तेव्हा संदीपप्रकाश पसरू लागला होता. भारतातल्या एखाद्या खेळात बस लांब थांबवून देवळापर्यंत चालत जावे त्याचीच आठवण येत होती. फक्त दुतर्फा फुले, उदबत्त्या, अबीर, प्रसादाच्या पिशव्यांची दुकाने असण्याऐवजी येथे फोटो, सुवेनियर्सची दुकानं होती. कलता मनोरा, बॅप्टिस्टी आणि कॅथेड्रल एकाच प्रांगणात आहे. चारी बाजूने कंपाऊंड वॉल व मध्ये प्रवेशद्वार असा परिसर. आत शिरल्यावर डाव्या हाताला वर्तुळाकार बॅप्टिस्टी, त्यानंतर पुढे कॅथेड्रल व त्याच्या मागे हा कलता मनोरा आहे. 12व्या शतकात बोनानो पिसानो यांनी या मनोऱ्याचे बांधकाम सुरू केले आणि सुमारे 100 वर्षे ते चालू होते. 1273 साली गिवानी डी सिबॉन या वास्तुशास्त्राने ते पूर्ण केले. मुळात हा मनोरा कलता बांधावा अशी कल्पना नव्हती, पण त्या फाउंडेशनच्या म्हणजे पायातील काही दोषामुळे तो कलला आणि नंतर हा कर विचारात घेऊन मनोरा पडणार नाही अशी काळजी घेऊन बांधकाम पूर्ण करण्यात आले. या वर्तुळाकार मनोऱ्याची एकूण उंची 180 फूट आहे. एकावर एक पण परीघ लहान होत गेले असे एकूण 8 मजले आहेत. आजही आपण शेवटच्या मजल्यावर जाऊ शकतो. पाया आणि गच्ची या 180 फुटात मनोरा 15 फूट कल्ला आहे. म्हणजे आपल्या ग्रामीण आणि सुलभ भाषेत बोलायचे तर वरून ओळंबा सोडला तर पायापाशी ओळंबा आणि पाया यात सुमारे 15 फुटाचे अंतर पडते. ज्या काळी गुरुत्वाकर्षण मान्य नव्हते त्या काळी हे बांधकाम करणाऱ्या वास्तुज्ञांचे खरोखरीच कौतुक वाटते. आधुनिक भौतिकशास्त्राचा जनक गॅलिलिओ याच्याही 2 आठवणी या पिसाशी निगडीत आहेत. येथील कॅथेड्रलमध्ये एक टांगलेला दिवा आहे. जोरदार वारे आल्यास तो हलतो असे म्हणतात की एक दिवशी वाऱ्याने हेलकावणारा हा दिवा पाहूनच गॅलिलिओला घड्याळाच्या लंबकाची कल्पना सुचली. तसंच पिसाच्या मनोऱ्यावरच उभे राहून गॅलिलिओने एक लहान एक मोठा असे 2 दगड एकाच वेळी खाली सोडले आणि ते दोन्ही एकाच वेळी जमिनीवर पडले. या घटनेने गॅलिलिओची गुरुत्वाकर्षणाची कल्पना चर्चच्या धर्मगुरूच्या समोर सिद्ध करत आली. अशा आख्यायिका कशा मनाचा एकदम ठाव घेतात ना, त्या महामानवांच्या स्मृतीनेही आपल्याला आपले थिटे पण उमजते. म्हणूनच पिसाचा मनोरा बघितला नसता तरी चालले असते असे मला वाटते नाही. उलट गॅलिलिओच्या आठवणीतला का होईना दिवा व मनोरा पाहणे सुद्धा भाग्याचे असेच वाटत राहिले. कलत्या मनोऱ्याचे नेत्रसुख लांबून घेऊन पिसा येथे मुक्काम करायचा असा आमचा पहिला बेत होता. त्यानुसार आमची ट्रीप सुरू होण्यापूर्वी 3 महिने अगोदर तेथील हॉटेल कॅलिफोर्निया सिटीमध्ये आमचे बुकिंग झाले होते. नावावरून तरी ते चांगले 3 स्टार हॉटेल असणार असे वाटत होते आणि तेथे दिवसभराच्या प्रवासाचा शीण मनोऱ्याप्रमाणेच कळून नव्हे तर आडवे होऊन घालवावा असा विचार होता. पण जॉनने बाहेर पडल्यावर ज्या बेतात बदल झाले सांगितले. आता आणखी तास-दीड तास प्रवास करून फ्लॉरेन्स जवळच्या एका मोटेलमध्ये आमचा मुक्काम पडणार होता. त्यामुळे आमच्या अर्थातच कळण्याच्या आणि पडण्याच्या कल्पनेवर पाणी फिरले. मूळ बेत रद्द करून पुन्हा प्रवासाचा ताप का अशी सर्वांनी विचारणा केली. मग जॉनला खराखुरा खुलासा करावा लागला. खरे तर कॅलिफोर्निया सिटीमध्ये आमचे आरक्षण नक्की झाले होते, पण त्यानंतर म्हणजे सुमारे 1 महिन्यापूर्वी भारतीय कंपनीची टूर त्या हॉटेलमध्ये उतरली होती. युरोपमधील सर्वात मोठ्या व चांगल्या हॉटेलमध्ये प्रवाशांनी खोलीत हीटर्स, इस्त्री वगैरे उपकरणे वापरायचे असा नियम असतो, तसा तो येथे होता. अशा उपकरणांच्या वापरामुळे एखाद्या वेळी आग लागण्याचा धोका असतो आणि 300-400 प्रवासी उतरणाऱ्या हॉटेलना आग म्हणजे प्रचंड जीवित आणि वित्तहानीला निमंत्रण. त्यामुळे परदेशात सर्वच हॉटेल्समध्ये आगीची धास्ती बाळगली जाते. त्यासाठी प्रत्येक मजल्यावर अनेक फायर एक्स्टिंग्विशर असतात. तसेच प्रत्येक खोलीत त्या मजल्याचा फ्लोअर पॅन दिला असतो. फायर एस्केप म्हणून मागील बाजूला स्वतंत्र जिना असतो. आग लागलीच तर तिथपर्यंत कसं जायचे हे दाखवणारा नकाशासुद्धा प्रत्येक खोलीत लावलेला असतो. शिवाय फायर ब्रिगेडचा टेलिफोन नंबरही स्पष्ट दृष्टीने दिला असतो. एवढी काळजी घेऊनही कधीतरी जर आग लागली तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी असते. दिल्लीत सिद्धार्थ हॉटेलचे घडलेले भीषण आगनाट्य आपल्याला माहीत आहे. खबरदारी घेऊनही सूचना देऊनही त्या भारतीय ग्रुपमधील लोकांनी हॉटेलच्या खोलीत चोरून विजेची शेगडी लावली आणि त्यावर दाल भाजी करायचा प्रयत्न केला. त्या गोंधळात पडद्याला आग लागली. सुदैवाने ती लगेच विझवली गेली आणि पुढचा अंदाज टाळला. पण तेव्हापासून त्या हॉटेलच्या मॅनेजमेंटने कृपया माफ करा, भारतीयांना ज्या टुरिस्ट ग्रुपना जागा नाही असे धोरण ठरवले आणि त्या धोरणाचा पहिलाच बळी आमचा गेला होता. त्यामुळे आम्हाला पुन्हा बसमध्ये मार्गक्रमणा भाग होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लॉरेन्सला भेट होती म्हणून त्याच्याजवळच हायवेवर एका मोटेलमध्ये आमची व्यवस्था केली होती.
संध्याकाळ जवळजवळ संपत आली होती. पल्ला लांबचा होता, त्यामुळे मुक्काम जाऊन जेवण म्हणजे खूपच उशीर होता. म्हणून वाटेतल्या एका वेसाईड हॉटेलला थांबून जरा पोटाला आधार द्यायचे ठरवले. अशा हॉटेलची पावेसी नावाची एक मोठी चेन इटलीत आहे. ही साखळी रेस्टॉरंट्स हायवेच्या बाजूला असतात. त्या शेजारी पेट्रोल पंप, रिपेअर शॉप, लहानसे टुरिस्ट मार्केट असते. म्हणजे एकदा तिथे थांबले की पोटपूजेबरोबर अन्य सर्वच कामे उरकता येतात. संध्याकाळी जेवणाऐवजी मग पिझ्झा आणि कॉफी अशा अल्पोपहारावर संतोष बांधून घेतला. नेहमी बस थांबली की सगळे प्रवासी परत येऊन त्यांची मोजदावून पुढे निघायचे, म्हणजे पाऊण तास तरी जायचा. पण इथे मात्र सगळ्यांनीच कधी एकदा मोटेल गाठतोय असे झाल्याने 15-20 मिनिटातच आमची बस आणली. आधी थांबूया. पुढं बस त्या मोटेलला कशी पोचली तो सगळा भाग पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.